आता गर्दी पाहायला मिळेल, परंतु दर्दी त्यातले बोटावर मोजणे एवढेच आहे. मार्ग दावणी गेली आदी दयानिधी संतती तिन्हीची पंथे चालू जाता न पडे गुंता कोटी खाई. भक्ती ज्ञान विरहित इतरा गोष्टी न कराव्या, प्रेम भरे वैराग्याच्या युक्तीवर विवराव्या. किंवा तुम्हाला 5,000 आम्ही वाढून देतो, तुम्ही आम्हाला तारीख द्या. आणि मग पैसा आता कोणाला नको वाटतो. पैसा लोक घेतात, कीर्तनकार मंडळी घेतात, हा जो लोकांचा अपवाद आहे. परंतु निव्वळ तुमचा प्रपंच चालवण्यासाठी किंवा तुम्ही स्वतःची प्रॉपर्टी कमवण्यासाठी जर घेत असाल तर हे मात्र योग्य नाही. मोठा मोठा म्हणजे समाजाने काय केलं, ज्याचं मानधन मोठं त्याप्रमाणे कीर्तनकार मोठा किंवा छोटा हे तुम्ही बिदागीनं जर ठरवत असाल तर आपल्यापेक्षाही ऐक्य साधलेलं आहे असे भरपूर कीर्तनकार आहेत. मग का ते मोठे नाहीत का, की त्यांनी जातीचा भेद संप्रदायानं कधी केलाच नाही. संपूर्ण जाती खंडन केले. ज्ञानोबाराय वर्णन करतात तर तुम्ही नक्कीच जातीच्या चौकटीत आहात. पण संप्रदायामध्ये तुम्ही प्रवेश केला, पवित्र तुळशीची गळ्यात माळ घातली की आपल्या समाजाचेच महाराज आपण बोलू, आपल्याच पाहुण्यातले महाराज आपण बोलू. पण हे फार दिवस टिकत नसतं हे. आणि त्याचं कारण असं आहे की अग्नी आणि तूप हे समोरासमोर आलं की ते कुठेतरी पगळत असतं. पाणी पिना छान के आणि गुरु करना पहिचान के असा मन आहे. आता आमचे जुने बरेचसे कीर्तनकार म्हणतात विनोदाचार्य ही पदवी काही महाराज मंडळी लावतात. महाराज मंडळी नाहीत लावत. आज आपण वारकरी संप्रदायाविषयी काही माहिती जाणून घेणार आहोत. कारण की आज प्रत्येकाच्या हातामध्ये मोबाईल आलेला आहे. प्रत्येक माणूस मोबाईलमध्ये व्यस्त झालेला आहे. पण मात्र जेव्हा माणसाच्या हातामध्ये मोबाईल नव्हता तेव्हा धार्मिक गोष्टीकडे अनेक जण आकर्षित होत होते. भजन असतील, कीर्तन असतील, या ठिकाणी लोक मोठ्या प्रमाणात जात होते. तीच परिस्थिती कायम आहे का? मोबाईल हातामध्ये आल्यामुळे काही फरक पडलाय का? याच गोष्टी आपण जाणून घेणार आहोत विनोदाचार्य हरिभक्त पारायण गणेश महाराज जाधव यांच्याकडून. ते आपल्या सोबत आहेत. स्वागत आहे महाराज आपल्या चॅनलमध्ये. तर काय सांगाल, जेव्हापासून समजा लोकांच्या हातामध्ये मोबाईल आलेत तेव्हापासून परिस्थिती बदलली आहे का? जेव्हा पूर्वी भजन असतील, कीर्तन असतील, सांप्रदायिक कार्यक्रम असतील, याला गर्दी मोठ्या प्रमाणात होत होती, तीच परिस्थिती आता आहे का बदलली आहे? रामकृष्ण हरी. आता मोबाईल आल्यामुळे बऱ्याचशा प्रमाणात सण असतील किंवा कीर्तनाचे कार्यक्रम असतील, धार्मिक कार्यक्रम असतील, याच्यावर थोडाफार परिणाम झालेलाच आहे नक्कीच म्हणता येईल. कारण पूर्वीच्या काळामध्ये दिवाळीच्या सणाला सकाळी 4ला वगैरे उठून स्नान वगैरे करून लहान लहान मुलं फटाकड्या वगैरे वाजवायची. त्यावेळेसचे जुने माणसं म्हणायचे की फटाकड्या वाजवू नका. पण आता ही परिस्थिती अशी झाली, रात्रीच्या वेळी छोटे छोटे मुलं मोबाईल खेळत आहेत, त्यामुळे जागरण होतं आहे. त्याचा परिणाम असा झाला की याच वर्षी दिवाळीला असा अनुभव पाहायला मिळाला की सकाळ झाली तरी फटाकड्या वाजत नव्हत्या. त्याचं एकमेव कारण की ह्या मोबाईलच्या आकर्षणामुळे हे बाकीच्या गोष्टी त्याकडे तरुण मुलं, तरुण मुली असतील, तरुण पिढी ही मोबाईलने आकर्षण केल्यामुळे सणाचं आकर्षण कमी झाले, धार्मिक कीर्तनाचं आकर्षण कमी झाले. जुन्या काळामध्ये कीर्तन ऐकायचं असेल किंवा सिनेमा वगैरे बघायचा असेल तर शनिवार रविवार वगैरे ठराविक काळ असायचा आणि त्यामुळं त्याच्या आतुरतेने वाट पाहायची. परंतु आजकाल मोबाईलवर यूट्यूबवर सर्च केलं की तुम्हाला पिक्चर पाहायला मिळतात, नामांकित कीर्तनकारांची कीर्तने ऐकायला मिळतात. त्यामुळे म्हणावं असं आकर्षण मोबाईलमुळे राहिलं नाही असं म्हणायला काहीच हरकत नाही. जर आपण पाहिलं तर दिवाळीचा जो सण आहे सगळ्यात मोठा सण आहे, हा 5-5 दिवस चालायचा. पण मात्र आता तो फक्त एका दिवसावर किंवा 2 दिवसावर येऊन ठेपलाय. याच्यामध्ये परिवर्तन झालं, एक कशामुळे झालं असं वाटतं? काल आहे तसं मग आता जसं की 30 वर्षांनी काल बदलत असतो. जुन्या काळामध्ये लग्नही 5-5 दिवस चालायचे. आता तेच लग्न 1 दिवसावर आले. जास्तीत जास्त झालं तर 2.5 दिवसाची आता हळद निघते वगैरे, 2 दिवस लग्नाचा आनंद. त्यातही आता 1 डेच लग्नाची सिस्टम निघली. दिवसांदिवस आता वेळ कमी, लोकांचा जास्त वेळ द्यायला कोणी कुठल्याही गोष्टीत तयार नाही. त्यामुळे सणाचं सुद्धा दिवाळी 5-5 दिवस चालायची. आता तीच दिवाळी 1 दिवसावरती 2 दिवसावरती जास्तीत जास्त येऊन ठेपलेली आहे. कारण हे कालाचा त्याला प्रभाव म्हणावा लागेल आपल्याला. जर आपण पाहिलं तर पूर्वी हिवाळ्यामध्ये किंवा पहाटेच्या वेळी काकडा भजन होत होते किंवा सकाळी सकाळी ते ऐकायला मिळत होते. आता हे कुठंतरी कमी होत चाललंय. काही मोजक्या गावामध्ये ऐकायला मिळतंय,
शहरामध्ये तर ऐकायलाच मिळत नाही. काय कारण आहे बरं हे सगळं कमी होण्यामागं? नाही, पूर्वीच्या काळामध्ये भजनप्रेमी जुने माणसं जे होते, मग ते काकडा असतील, काकड्याच्या चाली जुन्या. आता हे जुने लोक भजनामध्ये जुने काळाच्या पडद्याआड गेले आणि नवीन पिढी म्हणावी अशी काही भजनाकडे यायला तयार नाही. त्यामुळे जुन्या काळामध्ये काकड्याची आवड गावोगावी ग्रामीण भागामध्ये असायचं. शहरामध्ये आताही काकडे नाहीत असं नाहीत, करणारे वारकरी आजही हाडाचे जे वारकरी आहेत ते आपापल्या नियमाप्रमाणे काकडा भजन करतातच. पण आता अगोदर आपण सांगितल्याप्रमाणे मोबाईलच्या आकर्षणामुळे तरुण पिढी रीलच्या प्रवाहामध्ये वाहत चाललेली आहे. त्यामुळे काकड्याकडे कोणी प्रवृत्त व्हायला तयार नाही, किंवा त्याला आवडही मानता येईल. जशी आवड ज्या काळात काकडा भजनाला महत्त्व होतं त्या काळात लोकांना भजनाविषयी आवड होती. आता मोबाईलमुळे ती आवड बदलत चाललेली आहे. हे काळाचाच प्रभाव यालाही म्हणता येईल. मग याच मोबाईलचा किंवा सोशल मीडियाचा परिणाम म्हणून आता तुम्ही अनेक ठिकाणी जाता, कीर्तन करता, तर पाहिजे तेवढे संख्यानं लोक येतात, आवडीनं ऐकतात का? संख्या भरपूर आहे, कमी झाली नाही संख्या. परंतु जुन्या काळात जी संख्या होती तो पारमार्थ म्हणजे आवडीचा पारमार्थ होता लोकांना. पूर्वीच्या काळामध्ये वाहनाची व्यवस्था नव्हती, बैलगाडीने लोक यायचे आणि कुठल्याही प्रकारची जाहिरात वगैरे नसायची, तरीही लोक आवडीनं त्या ठिकाणी यायचे, बैलगाडीने प्रवास करून कीर्तन ऐकायचे. आता हल्ली अलीकडच्या काळामध्ये कमी लोक झाले असं नाही, कीर्तनाला लोक येतात, परंतु त्यात गर्दी किती आहेत, गर्दीपेक्षा दर्दी किती आहेत. हे जुन्या काळामध्ये दर्दी असायची आणि गर्दीसुद्धा असे. आता गर्दी पाहायला मिळेल, परंतु दर्दी त्यातले बोटावर मोजणे एवढेच आहेत. त्यात हौसे गवसे नवसे कीर्तनासाठी येणारे काही विनोदच ऐकायला येतात, काही गावातली प्रथा आहे बाबा आपण जर नाही दिसलो तर आपल्याला लोक नाव ठेवतील, असे हिशोबानेही कीर्तनाला येणारे भरपूर आहेत. आता हल्ली कीर्तनाचा म्हणजे जो आपल्याला पाहिजे विनोद असेल किंवा महाराज अभंगावर किती बोलतात त्याच्याकडे लोक लक्ष देत नाहीत. आपल्याला हसायला किती मिळेल याच्यासाठी गर्दी आजही कमी झालेली नाही, गर्दी भरपूर आहे. परंतु त्यातली जी कीर्तनाची गर्दी आहेत ते मात्र नक्कीच कमी पाहायला आता मिळत आहेत. प्रश्न असा आहे की काही लोक म्हणतात की काही महाराज लोक फक्त जे मेन मुद्दे आध्यात्मिक कार्य सोडून दुसराच काहीतरी मुद्दा मांडून म्हणजे कीर्तनाचा कुठेतरी बाजार केला असं तर बरेच जण म्हणतात. हां, तर बरेच जे व्यक्ती कीर्तनाविषयी बोलतात हे ते बोलणाऱ्या व्यक्तीचंही काही चुकत नाही. कारण काही कीर्तनाचं हे गादीच अशी आहे, नारदाची गादी अशी आहे, एक पवित्र गादी आहे आणि त्या गादीवरती आचारसंहिता पूर्वीच्या संतांनी लावून दिलेल्या आहेत. मार्ग दावनी गेले आदी दयानिधी संत तेनीची पंथे चालू जाता न पडे गुंता कोठे खाई. तर ही जे नारदाची गादी आहे, ह्या नारदाच्या गादीवर काही आचारसंहिता लावून दिलेल्या आहेत की भक्ती ज्ञान विरहित इतरा गोष्टी न कराव्या, प्रेम भरे वैराग्याच्या युक्ती विवराव्या. आणि या गोष्टीलाच अनुसरून आपण जर विषय दुसरा जर या गादीवरती मांडला तर नक्कीच लोक आपल्याला बोलतील आणि तो लोकांचा हक्क आहे. म्हणून मला असं वाटतं की या गादीवर तरी महाराजांनी अभंगाविषयीच बोलावं, जेणेकरून आपल्यावरती लोक आपवाद घेणार नाहीत. आणि लोक ज्या अर्थी बोलत आहेत त्या अर्थी बऱ्याचशा लोकांनी म्हणजे जुन्या काळापासून कीर्तन ऐकत आलेली कीर्तनाची मर्यादा हे आपल्यापेक्षा वक्त्यापेक्षा श्रोते मंडळीला जास्त माहीत असल्याकारणाने लोक आपल्याला दोष देतात. तर मला असं वाटतं की लोकांना दोष आपल्याला देतात याविषयी आपण काहीतरी नाराज होण्यापेक्षा आपण विषयच असा मांडावा की लोकांनी आपल्यावरती रुसू नये किंवा लोकांनी आपल्यावरती कुठल्याही प्रकारचा आक्षेप घेऊ नये, कारण ही पवित्र अशी नारदाची गादी आहे. मग याच माध्यमातून आता जर आपण पाहिलं तर काही महाराज हे मोठ्या प्रमाणात फीस घेतात, मोठ्या प्रमाणात पैसे घेतात. मग बरेच जण त्याच्यावर कमेंट करतात, टीका करतात की बाबा तुम्ही एवढे मोठे महाराज आहात, समाज प्रबोधन करता, जनजागृतीचं काम करता, मग एवढे मोठे पैसे कशासाठी घेता, असं काही जणांचं म्हणणं आहे आणि ते टीका करतात. बरोबर. हे पहा, आता वास्तविक पाहता संप्रदायामध्ये खरं बोलायचं म्हटलं तर पैसा घेऊच नाही मुळात, असं तुकोबारायांचं म्हणणं आहे. असे अनेक अभंग आहेत, बरेचसे कीर्तनकार त्या अभंग घेणारही नाहीत, त्यात माझ्यासह सर्वच आले. परंतु त्यात एक मधला मार्ग आहे ज्याला दान हा शब्द वापरलेला आहे शास्त्रामध्ये. तर दान हा शब्द मुळात कशामुळे आला
तर ज्याच्याकडे धन आहे त्यानं धन द्यायचं आणि ज्याच्याकडे ज्ञान आहे त्यानं ज्ञान वाटत राहायचं. म्हणजे ज्ञानाचा विक्रय करू नये, ज्ञान देऊ नये आणि ज्ञानाची किंमतही होत नाही. परंतु तुम्हाला जाणे येण्यासाठी जो खर्च लागतो, गाडीचं भाडं असेल, हे तुम्हाला घ्यायला काहीच हरकत नाही. याला शास्त्राने सुद्धा घ्यायला तुम्हाला परवानगी दिलेली आहे. असे बरेचसे कीर्तनकार आहेत की ते ठरवत नाहीत, जेवढं दिलं यजमानाने तेवढं आनंदाने स्वीकार करतात आणि त्यात आपलं येणं जाणं असेल ती उपजीविका भागतात. परंतु हल्ली आता काही कीर्तनकाराचे फीस वाढलेले आहेत, पण त्यात कीर्तनकाराचे गुण आहे असं म्हणता येणार नाही. कारण समाज त्यांच्या पाठीमागं लागलेला आहे. समाजाने त्यांना काय केलेलं आहे की बा तुम्हाला 5,000 आम्ही वाढवून देतो, तुम्ही आम्हाला तारीख द्या. आणि मग पैसा आता कोणाला नको वाटतो. मग प्रत्येकजण काय करतो, 5,000 जर वाढून मिळत असेल तर यायला हरकत नाही. वास्तविक पाहता यांनीही त्यांची मर्यादा सोडू नये आणि समाजानंही जे खरे कीर्तनकार आहेत की जे पैशाच्या पाठीमागं लागलेले नाहीत, आपलं ज्ञान आणि आपली परंपरा, आपल्या गुरुची परंपरा जे अखंडपणे चालवतात, अशा खऱ्या कीर्तनकाराकडे जर समाज त्या ठिकाणी आकर्षण जर झाला, मला वाटतं हा कुठंतरी आळा बसेल या गोष्टीला. परंतु पैसा लोक घेतात, कीर्तनकार मंडळी घेतात, हा जो लोकांचा अपवाद आहे. तर मुळात हे कीर्तनकार काही तुमच्या पाठीमागं लागले नाहीत मला पैसा द्या म्हणण्यासाठी. आपणच त्यांना प्रवृत्त करतो, आमच्या गावाला तुम्ही या, आम्ही तुम्हाला इतका पैसा देऊ वगैरे वगैरे असेल. पहिली गोष्ट तर समाजाने असं त्यांना पैशासाठी आमिष दाखवू नये. तारीख बसत असेल किंवा आपल्याला झेपत असेल असेच कीर्तनकार समाजानेही घ्यावं. आपण अगोदर आपणच बोलवायचं, आपणच पैसे जास्त द्यायचे आणि आपणच त्याबद्दल बोलायचं, हे मनाला न पटण्यासारखी गोष्ट आहे. आणि कीर्तनकारालासुद्धा एक मर्यादा कुठेतरी असायला पाहिजे की वाजवीपेक्षा जास्त तुम्हाला गाडीचा खर्च आहे, तुम्हाला प्रपंच असेल, प्रारब्धाच्या कर्माच्या गतीने म्हणा, तुम्हाला जर उपजीविका त्यावरती असेल की कीर्तन केल्याशिवाय किंवा भजन केल्याशिवाय तुम्हाला उपजीविका भागणार नाही, अशा कीर्तनकारांना तुम्हाला लागेल तेवढा प्रपंचासाठी पैसा अवश्य घ्या, परंतु त्याचाही अतिरेक होता कामा नये. अति सर्वत्र वर्जित शास्त्र सांगतं. म्हणून कीर्तनाचा पैसा जर जास्त झाला तर तो नक्कीच अधोगतीकडे न्यायला आपल्याला बळी पडेल. किंवा तोच कीर्तनाचा पैसा जर धार्मिक कार्य, आता भरपूर महाराज मंडळी आमचे धार्मिक कार्यासाठी सुद्धा उपयोग करतात. कोणी मंदिर बांधतं, कोणी अनाथ आश्रम त्या ठिकाणी करतं, कोणी शिक्षणासाठी खर्च वगैरे, अनाथ लेकरं असतील त्यांची संस्था, त्यांचा शिक्षणाचा खर्च. धार्मिक कार्याकडे जर तो पैसा लागत असेल तर घ्यायला हरकत नाही, परंतु निव्वळ तुमचा प्रपंच चालवण्यासाठी किंवा तुम्ही स्वतःची प्रॉपर्टी कमवण्यासाठी जर घेत असाल तर हे मात्र योग्य नाही. जर आपण पाहिलं तर काही ठिकाणी असे गावामध्ये असेल ज्या ठिकाणी काही असे सप्ताहाचे कार्यक्रम होतात, त्या ठिकाणी सर्रासपणानं काही जण म्हणतात की या ठिकाणी मोठमोठे महाराज येणार आहेत, मोठमोठ्या महाराजांचं कीर्तन ठेवलं आहे. म्हणजे जे मोठमोठे महाराज आहेत किंवा मोठा महाराज आहे, या मागचं गणित नेमकं काय? मोठा महाराज म्हणजे नेमकं काय? पहा, आता जैशी दृष्टी तैशी सृष्टी. मोठा म्हणजे समाजाने काय केलं, ज्याचं मानधन मोठं, जो पैसा जास्त घेतो किंवा ज्याचं नाव वाढलेलं आहे, अशाला मोठं एक समाजाने ठरवलं. परंतु मोठा कोण आणि छोटा कोण हे मुळात समाजालाच न कळालेला प्रश्न आहे. कारण कसं असतं, आमचे कीर्तनकार सांगत असतात कीर्तनामध्ये, विंचू छोटा जरी असला किंवा मोठा जरी असला तर ठणका मात्र सारखाच असतो. त्याप्रमाणे कीर्तनकार मोठा किंवा छोटा हे तुम्ही बिदागीने जर ठरवत असाल तर आपल्यापेक्षाही पैसा घेणारे नटसुद्धा जास्त आहेत, त्यांनाही मोठाच कीर्तनकार म्हणायचं का? तसं म्हणता येत नाही. मोठा आणि छोटा, मुळात लहान मोठा हा प्रश्नच वारकरी संप्रदायात उद्भवत नाही. लोकांनी सुद्धा असं गैरसमज करू नये की हा मोठा. लोकांनी सुद्धा असं गैरसमज मुळात करूच नाही. कारण मोठा आणि छोटा, कारण काही अभ्यासू कीर्तनकार इतके अभ्यास करतायत की रात्रंदिवस एक करून संत वचनाचं पाठांतर करणं आणि अनुकरण करणं, नुसतं पाठांतरही नाही, संत वाङ्मय हे गळी उतरून ज्यांनी अवरत्र भगवान परमात्म्याशी ऐक्य साधलेलं आहे असे भरपूर कीर्तनकार आहेत. मग का ते मोठे नाहीत का? मग
साधू थोर जाणा साधू थोर जाणा, खऱ्या अर्थानं जर वारकरी संप्रदायाच्या नियमानं पाहिलं तर मोठा कोण, तर जो सर्वस्वाचा त्याग करून, प्रपंचाचा त्याग करून, जो भगवान परमात्म्याशी ज्यानं ऐक्य साधलेलं आहे आणि भगवान परमात्म्याशी जवळीक ज्यानं साधली त्याला मोठं म्हणायची एक परंपरा आहे. साधू थोर जाणा, थोर म्हणजे मोठा. तर असा साधू मोठा खऱ्या अर्थाने, पण समाजाचा दृष्टिकोन असा झालेला आहे, या बहिरंगाला आकर्षण होऊन समाज जो जास्त बिदागी घेतो किंवा ज्याच्या पाठीमागं आता जास्त समाज लागलेला आहे, अशांना समाज मोठा म्हणतात. तर समाजाने मोठा कोण आणि छोटा कोण असं वर्गीकरण आपल्याला माहीत नसताना करू नये. जर आपण पाहिलं तर मध्यंतरीच्या काळात ज्या पद्धतीनं राज्यामध्ये जातीय तेढ निर्माण झाला होता, तोच तेढ आपला संप्रदायामध्ये सुद्धा बघायला मिळाला. इथं महाराज लोकांचं सुद्धा म्हणजे बघितलं जात होतं की जात कुठली आहे. याचा काय परिणाम झाला बरं संप्रदायावर? हे बघा, संप्रदायावर परिणाम होणार नाही, कारण संप्रदाय हा फार जुनाट आहे. या संप्रदायाचा पहिले वारकरी जर कोण असतील तर ते कैलासाचे जे आमचे महादेवजी आहेत, हे जुने वारकरी, खरे वारकरी. त्यानंतर ही परंपरा अशीच वाहत वाहत ज्ञानोबराय सुद्धा म्हणतात, व्यासांचा मागोवा घेत भाष्यकारा ते वाट पोसत. हा जुना संप्रदाय आहे. त्यामुळे संप्रदाय कमी होईल किंवा असं काही कुठलाही प्रकार घडणार नाही. आणि ह्या संप्रदायात घुसणारी जी व्यक्ती आहेत, तो व्यक्तीचा दोष. कारण संप्रदाय मुळात हा विचारच करत नाही, यातायाती धर्म नाही विष्णुदासा, निर्णय तो ऐसा वेदशास्त्री. आपल्याला कित्येक असे पुरावे देता येतील की त्यांनी जातीचा भेद संप्रदायानं कधी केलाच नाही. संपूर्ण जाती खंडन केले. ज्ञानोबराय वर्णन करतात की आग्नी लागायच्या अगोदर बोरीचं झाडे, बाबळीचं झाडे, हिवराचं झाडे, पण हे पूर्ण झाडं ज्यावेळेस आग्नीमध्ये प्रवेश करतात आणि अग्नीमध्ये भस्मसात होतात, त्यावेळेस कोळसा पाहत असताना आपण कधी त्याचा विचार करतो का की हा हिवराचा कोळसा आहे, हा बाबळीचा कोळसा आहे, हा बोरीचा कोळसा आहे. तसं वारकरी संप्रदायाच्या अगोदर, वारकरी संप्रदायाच्या बाहेर तुम्ही असाल तर तुम्ही नक्कीच जातीच्या चौकटीत आहात. पण संप्रदायामध्ये तुम्ही प्रवेश केला, पवित्र तुळशीची गळ्यात माळ घातली की तुम्ही आता वारकरी झालात. तुम्ही आता कुठल्या जातीचे राहिला नाहीत. याती कुळ माझे गेले हरपोनी, श्रीरंगा वाचोनी आणुनीने. आणि म्हणून वारकरी संप्रदायात जातीभेद होत नाही. आणि जे कोणी आता ह्या जातीभेदामध्ये वारकरी संप्रदायामध्ये थोडाफार प्रकार आपल्याला पाहावया मिळतो, पण त्याच्यासाठी संप्रदायात त्यात कुठल्याही प्रकारचा संप्रदायाचा दोष नाही, तर हा समाजाच्या त्या वृत्तीचा दोष आहे. त्या साधक असेल, जो कोणी संप्रदायामध्ये वाटचाल करणारा असेल, तर त्याच्या तो वृत्तीचा दोष आहे. तो आपल्या नजरेतून, समाजाच्या दृष्टिकोनातून जर विचार करत असेल तर संप्रदायात येऊनही तो जातीचाच विचार करतो. बरोबर आहे. पण मात्र ज्या पद्धतीनं काही ठिकाणी महाराज कोण आहेत, काय आहेत, त्यांची जात कुठली, हे सुद्धा पाहायला गेलं होतं. तर असे काही प्रकरण घडले होते का, किंवा त्याचा वेगळा काही परिणाम दिसून आला होता? हां, काही ठिकाणी तसे प्रकार घडलेत. कारण काही गावामध्ये आता काय झालं, हल्ली तरुण मंडळीचे जास्त आता सोशल मीडियावरती हे प्रकरणं चालू आहेत जातीविषयक. तर तरुण मंडळी म्हणजे काय फार ज्ञानी असतात किंवा फार समजदार असतात अशातला तो भाग नसतो. त्यामुळे जुने माणसं जे आहेत वारकरी संप्रदायात, आजही ते जातीभेद याकडे लक्ष देत नाहीत. परंतु हे तरुण मंडळीचं कुठंतरी मन दुखावलं आहे की आम्ही अमक्या जातीचे, तुम्ही तमक्या जातीचे. त्यामुळे संप्रदायसुद्धा काही अशा गावाला, बोटावर मोजणे एवढ्या गावाला असं पाहायला मिळालं की आपल्या समाजाचेच महाराज आपण बोलू, आपल्याच पाहुण्यातले महाराज आपण बोलू. पण हे फार दिवस टिकत नसतं हे, कारण हे संप्रदाय अत्यंत पवित्र संप्रदाय आहे आणि शेवटी सर्वच जण याचा स्वीकार करते. नक्कीच. पण जर आपण पाहिलं तर आळंदीमध्ये सुद्धा काही वारकरी शिक्षण संस्थांमध्ये काही गैरप्रकार घडले होते. ते खरंच खरे होते, खोटे होते, याची पोलीस चौकशी चालू आहे, तपास चालू आहे. सत्य काय आहे ते काही दिवसामध्ये समोर येईलच. पण मात्र ज्या पद्धतीनं काही लोकांमुळं काही जणांचं नाव खराब होतं, या गोष्टीकडे कसं पाहता? नक्कीच आळंदीमध्ये आता किंवा आळंदीच्या बाहेरही जिथे वारकरी संस्था असतील आहेत, तर त्या ठिकाणी बरेचसे आता सोशल मीडियावरती आपल्याला प्रकरणं पाहायला मिळतात. तर खरं किंवा खोटं असं त्या ठिकाणी संभ्रम अनेक ठिकाणी आहे. तर खऱ्या खोटाचा निवाडा करण्यासाठी शासन, प्रशासन वगैरे बसलेलं आहे, ते त्याचा नक्कीच त्या ठिकाणी निवाडा करतील.
पण यात काही माणसं एखादा दोषी असतो, कारण व्यक्ती तेवढ्या प्रवृत्ती आणि विकार हे प्रत्येकाच्या वाटेमागं लागलेले असतात. मग त्या ठिकाणी काही जण खरंही करत असतील कांड, पण जे करतील तेच भरतील असा एक शास्त्रीय नियम आहे. परंतु यात सर्वच लोक दोषी असतात असं मात्र मुळात नाही. कारण पूर्वीच्या काळामध्ये असे काही आमचे गुरुजी असतील, आमच्या गुरुच्या समान सर्वच आमचे जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेतील आदरणीय महाराज मंडळी असतील, यांनी निष्ठावंत ब्रह्मचर्य असं जीवन जगलं आणि त्यांनी लेकरांना असं अंतरानं ठेवलं. आमचे सद्गुरू परमपूज्य प्रातस्मरणीय वैकुंठवासी जयरामबाबा भोसले आळंदीकर, आमच्या बाबांनी वयाच्या शेवटपर्यंत एकही मुलाला जवळ येऊ दिलं नाही किंवा हातपायसुद्धा दाबू दिले नाहीत. आणि त्याचं कारण असं आहे की अग्नी आणि तूप हे समोरासमोर आलं की ते कुठेतरी पगळत असतं. तसं माणूस असेल, मग तो महाराज असेल, एखादा अधिकारी असेल, महाराज तो नंतर आहे, अधिकारी नंतर आहे, शिक्षक नंतर आहे, वकील नंतर आहे, पण अगोदर तो महाराज आहे आणि अगोदर तो व्यक्ती आहे, पुरुष आहे. आणि व्यक्ती म्हणलं की व्यक्तीला विकार असतातच. त्यामुळं सौंदर्याला भुलून किंवा इंद्रियाच्या अधीन जाऊन एखाद्याकडून कळत न कळत हे कर्म घडत असेल तर त्याला सर्वच जण जबाबदार नसतात. आणि शेवटी जो करेल त्याला नक्कीच त्या ठिकाणी शासन होईल किंवा त्याचे संस्थेवरती परिणाम होईल. म्हणून पालकांनी सुद्धा महाराज किती आचरणात श्रेष्ठ आहेत, महाराजांनी किती तपश्चर्या केलेली आहे, किती अभ्यास केलेला आहे, किती साधना वारकरी संप्रदायामध्ये आहे, याचा परिपूर्ण अभ्यास करून मगच आपल्या त्या मुलाला त्या ठिकाणी संस्थेत प्रवेश करावा. अन्यथा आपण जर त्याची चाचपणी केली नाही, पाणी पिना छान के आणि गुरु करना पहिचान के असा मन आहे, तर आपण गुरु ओळखूनच आपल्या मुलाला त्या ठिकाणी प्रवेश घ्यावा अशी मी त्या ठिकाणी या माध्यमातून त्यांच्याशी विनंती करतो. पण नक्कीच काही ठिकाणी एखादा नाव मोठं होत असेल त्यांना बदनाम करण्यासाठी सुद्धा अशा काही 100% होऊ शकतात. कारण कुत्र्याला गती आणि माणसाला प्रगती हे सहन होत नाही. एखाद वेळेस त्याला कसं पुढं गेला आणि त्याला कसं मागं आणायचं याच्यासाठी सुद्धा काही माणसं काही विकृतीचे माणसं असतात, तर तेही असा प्रयोग करू शकतात. पण मी अगोदर म्हटल्याप्रमाणे जे खरं असेल, दूध का दुधावर पाणी का पाणी ज्याला आपण म्हणतो, जे खरं असेल खऱ्याचं खरं होईल आणि आरोप असेल तर ते खोटा आरोप नक्कीच सिद्ध होईल. कारण खरं असतं आणि खोटं ते खोटं असतं, याचा निवाडा एक दिवस होतच असतो. नक्कीच तुम्ही सांगितल्याप्रमाणे होईल. पण मात्र एक विनोदाचार्य म्हणून तुमची ओळख राज्यभर आहे, तर काय विनोद एखादा सांग. आता हे पहा, मुळात विनोदाचार्य ही पदवी आमच्या वारकरी संप्रदायात नाही. कारण ही पदवी लोकांनाही आवडत नाही, आम्हालाही ती आवडत नाही. परंतु समाजाचा दृष्टिकोन असा कीर्तनात बोलत असताना ज्ञानोबारांनी सुद्धा ज्ञानेश्वरीमध्ये, तुकाराम महाराजांनी गाथ्यामध्ये काही विनोदच केलेले आहेत. वाघे उपदेशीला कोला सुखी खाऊ द्यावी मला, दृष्टांताच्या माध्यमातून एक विनोदाची झालर त्याला लावली आणि ते विनोदाची झालर असल्यामुळे आम्ही कीर्तनात विनोद मांडतो. आता आमचे जुने बरेचसे कीर्तनकार म्हणतात विनोदाचार्य ही पदवी काही महाराज मंडळी लावतात. महाराज मंडळी नाहीत लावत, समाजाला शोभल अशी ते पदवी लोक देत असतात कीर्तन ऐकून. परंतु विनोदाचार्य ही पदवी हिचा निषेध बरेचसे जण करतात. विनोदाचार्य पण माझ्या दृष्टिकोनातून किंवा माझं वैयक्तिक मत असं आहे की विनोदाचार्य ही पदवीसुद्धा काही एवढी वाईट नाही. कारण नामस्मरण करा असं सांगत असताना की अभंगामध्ये असं वर्णन आहे की सोहमभावी पूर्ण ज्ञाते, त्यात अगोदर असं वर्णन आहे विनोदी दुष्शिते सोहमभावी पूर्ण ज्ञाते, म्हणजे विनोदी. नारद मुनी हे विनोदी होते आणि विनोदी हे त्यांची पदवी आहे. विरंगुळा म्हणून विनोद किंवा लोकांना पचण्यासाठी, लोकांना सोपं आपण सांगित असलेलं ब्रह्मज्ञान असेल किंवा एखादा अध्यात्म असेल, हे पटण्यासाठी विनोदाच्या झालरीतून सांगितलं तर लवकर लोकांना समजतं. एखादा मुद्दा जर कळत नसेल तर तो विनोदाच्या माध्यमातून सांगितला तर लवकर लवकर लक्षात, म्हणून त्या ठिकाणी विनोद सांगितला जातो. विनोद. आणि नाथ महाराज असतील, नाथ महाराजांनी भारुडाच्या माध्यमातून किंवा भागवतामध्ये वव्याच्या माध्यमातून काही विनोद केलेत आणि तुकाराम महाराजांनी काही विनोद केलेले आहेत.
ज्ञानेश्वर महाराजही नवरस भरवी सागरू, ज्ञानोबाराची ज्ञानेश्वरी ही नवरसाने परिपूर्ण आहे. तर त्या नवरसात एक विनोद हा एक रस आहे आणि त्या विनोदाच्या रसातून जर आपण लोकांच्या श्रोत्यांच्या गळी जर उतरलं तर आणखीन लोकांना ते पटण्यासाठी चांगलं असतं. म्हणून त्या ठिकाणी सुचेल असा मग आटापेटा करून विनोद सांगायचा नाही. तर अभंगामध्ये आल्याच्या नंतर किंवा आपल्या कारण कीर्तन करत असताना त्यात वक्तृत्वही असावं आणि कधी कधी अभिनयसुद्धा थोडा असावा. तर अभिनयातून सुद्धा विनोद आपल्याला करता येतो. आणि लोकांना पण सुद्धा आता कीर्तन ऐकताना किंवा या सगळ्या गोष्टींची आवड निर्माण झाली आहे का, की या कीर्तनामध्ये थोडे विनोद असले पाहिजे, महाराजांनी थोडं हसवलं पाहिजे? कारण की आपण बघतो की बऱ्याच कीर्तनामध्ये आज लोक खळखळून हसतात, ते ऐकण्यासाठी सुद्धा जातात. मुळात काय श्वानमुखी श्रोता आणि व्याघ्रमुखी श्रोता अशा दोन श्रोत्याच्या पद्धती सांगितलेल्या आहेत आमच्या संप्रदायाने. आमचे जुने महाराज लोक सांगत होते. तर श्वानमुखी श्रोता म्हणजे काय, तर जसं कुत्रा असतं, कुत्र्याला दगड मारला आपण की ते दगडाच्याच पाठीमागं पळतं. आणि व्याघ्रमुखी श्रोता म्हणजे वाघाला दगड आपण जर मारला तर तो वाघ काय करतो, दगडाच्या पाठीमागं न पळता ज्यानं दगड मारला त्याचं नरडं फोडण्यासाठी तो पळतो. तर हल्ली काय झालं, हे विनोद कशासाठी महाराज सांगतात, ते विनोद कशासाठी सांगितलं तो सिद्धांत समाज घेत नाही, तर फक्त विनोदाच्याच पाठीमागं पळतो. विनोद का सांगितला आणि विनोद सांगून महाराज सिद्धांतावर येतात, ते सिद्धांत कोणी घेत नाहीत. विनोदच लोक ऐकतात आणि विनोद एक मनोरंजन म्हणून, विरंगुळा म्हणून किंवा जुन्या काळामध्ये त्याच्यासाठी नाटकं राहायची, वगनाट तमाशा मंडळ वगैरे असायचं, ते हास्याचा कार्यक्रम वगैरे असायचा. आता हल्ली तिकडे तो कमी झाल्यामुळे हे जे मनोरंजनाचं साधन म्हणून एक समाज कीर्तनाकडे पाहतोय. पण खऱ्या अर्थाने कीर्तन हे मनोरंजनाचं साधन नसून कीर्तन हे भगवान परमात्म्याशी ऐक्य साधण्याचं आणि आत्मउद्धार करण्याचं एक साधन आहे. आणि म्हणून जास्त विनोदाकडे आकर्षक समाज चालला आहे. आज लोकांना वाटतं की कीर्तन म्हणलं की काहीतरी हसायला मिळालं पाहिजे, विनोद व्हायला पाहिजे. परंतु विनोदही असावा, पण समाजालाही माझी विनंती आहे की विनोदाकडे अडकून न बसता, नाही पात्रा सवे चाड, म्हणजे त्यातच अडकून न बसता महाराजांना सिद्धांत काय मांडायचं त्या सिद्धांताकडेही आपण त्या ठिकाणी थोडं लक्ष द्यावं. नक्कीच महाराजांनी आता सांगितलं की फक्त विनोदाकडनं लक्ष न देता सिद्धांताकडे लक्ष द्यावं, त्यातून काहीतरी आचरणात घ्यावं आणि त्यामधून समाज प्रबोधन होऊन काहीतरी नवीन शिकावं आणि त्यामधून आपण सुद्धा घडावं. नक्कीच गणेश महाराज जाधव यांनी आपल्या अगदी चांगल्या पद्धतीनं रोखटोक आपल्या प्रश्नाची उत्तरं दिलेली आहेत. धन्यवाद त्यांनी आपल्या वेळात वेळ काढून दिलेल्या वेळाबद्दल. धन्यवाद. धन्यवाद. रामकृष्ण.